मध्ये मुळात आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे, तोही जेलमध्ये. प्रवीण लोणकरला अटक केलेली आहे. आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत, जे परदेशात आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की VPNच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात. धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात. एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं त्याला धमकी देतात. 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला UP किंवा बिहारमधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर. त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराईज झाला पाहिजे आणि टेरराईज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. यांनी आत्ता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले. ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत. त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका. हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहे. ते कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत. आणि याच्यासोबत आता आपण या VPNच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो. त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत. आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालं आहे की ही जे काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत, जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या. कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाले आहेत. दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत. पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल.